नमस्कार, मी मोनिका जोशी आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशन्सच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते। आतापर्यंत आपण युनिट क्रमांक 17, 18, 19 आणि 20 अशा एकूण 4 युनिट्सचा अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि आता आपण युनिट क्रमांक 21 म्हणजे एसी सिंगल फेज मोटर यामधील जे लेसन्स आहेत त्याचा आता अभ्यास करणार आहेत। तर आज आपण युनिट क्रमांक 21 म्हणजे एसी सिंगल फेज मोटर मधील पहिला लेसन जो की लेसन क्रमांक 142 आहे, सिंगल फेज मोटर या विषयीची माहिती घेणार आहोत। सो लेट्स जस्ट स्टार्ट विथ दिस न्यू युनिट। तर हा लेसन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कुठले कुठले पॉइंट्स आपण कव्हर करणार आहेत, तर मेन जे पॉइंट्स आहेत, जे ऑब्जेक्टिव्हज आहेत, जे कव्हर करणार आहेत ते एकदा आपण लिस्ट केलेली आहे ती चेक करून घेऊ आणि ते सगळे पॉइंट्स आपण कव्हर करू। ठीक आहे, सो कुठले कुठले पॉइंट्स आहेत, एक आहे स्प्लिट फेज मोटरचे वर्गीकरण। पहिलाच मुद्दा आहे स्प्लिट फेज मोटरचे वर्गीकरण। आता स्प्लिट फेज मोटर कसं काय आला, आता तर नाव तर सिंगल फेज मोटर आहे, तर ऑफकोर्स आपण आधी सिंगल फेज मोटर बद्दलच माहिती घेणार आहे। त्यानंतर त्याच्यातले जे प्रकार आहेत, जे आहे स्प्लिट फेज मोटर पहिला एक प्रकार आहे, तर त्याचे अगेन वर्गीकरण आहे, तर वेगळे वेगळे जे क्लासिफिकेशन आहेत। सी आपण पहिला आता नवीन लेसन सुरू करतोय, नवीन युनिट सुरू करतोय, राईट। तर आता प्रति युनिट सुरू केल्यानंतर त्या युनिट मध्ये प्रत्येक गोष्टी नवीन नवीन येत जातील, तर त्या सगळे म्हणजे डिवाइड केलेले आहेत, प्रॉपर आपण सिक्वेन्स केलेला आहे, त्याला डिवाइड करून सेपरेट करून तुम्हाला जसं सोपं जाईल कळण्यासाठी त्यानुसार आपण एकदा सॉर्ट आउट केलेले आहे। ठीक आहे, तर आपण काय करणार आहे, त्याचे वर्गीकरण बघणार आहेत, म्हणजे सिंगल फेज मोटर मध्ये कोणत्या कोणत्या मोटर येतात, किती प्रकारच्या मोटर येतात ते बघू। त्यानंतर मग त्या वन बाय वन एक एक मोटर आपण काय करू, समजून घेऊ। सो हे झालं स्प्लिट फेज मोटरचे वर्गीकरण, याच्याबद्दल कन्सेप्ट क्लिअर झाला की असं का दिलेलं आहे नाव ते। देन कम्युटेटर मोटरचे वर्गीकरण, अगेन फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, म्हणजे स्टार्टिंगला फक्त काही कन्फ्युजन नको यासाठी सांगते की हे जे दोन्ही आहेत स्प्लिट फेज मोटर आणि कम्युटेटर मोटर, हे काय आहेत, सिंगल फेज मोटरच्या टाइप्स आहेत, त्याच्यामुळे हे वेगळं काहीतरी नाहीये, याच्यामध्ये याचेच प्रकार आहेत, ते आपण डिटेल आता बघूया। देन सिंगल फेज मोटरचे तत्व आला, आपला मेन मुद्दा काय सिंगल फेज आणि त्याचे तत्व म्हणजे कसं ते वर्क करतं, त्याचं प्रिन्सिपल काय आहे ते बघणार आहे। देन स्प्लिट फेज मोटरची कार्यपद्धती, वर्किंग कशी असते, ऑपरेशन कसं असतं ते समजून घेऊ। देन त्यानंतर आहे रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर। आता ही मोटर नेमकी कशात येते, कुठला टाइप आहे, कसं वर्किंग होतं हे डिटेल बघू। देन रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटरचे उपयोग जे आहेत ते पण आपण बघणार आहेत, किंवा ती मोटर कशी असते, काय वर्किंग असतं, त्याचं नेमकं कुठे आणि कशा कोणत्या कारणाने त्या त्या ठिकाणी यूज होतो याबद्दलची आपण काय करणार आहोत, आता डिटेल माहिती घेणार आहेत। सो आपल्याला काय सवय, आपल्याला आपण काय करतो, आधी फोटो बघून घेतो, आपण जे शिकतोय ते कसं दिसतं। तर आपली म्हणजे पहिलं आपलं चॅप्टरचं नाव काय आहे, तर सिंगल फेज मोटर, आपले हे युनिटचंच नाव काय आहे, तर एसी सिंगल फेज मोटर। तर आता मेन एसी सिंगल फेज मोटर दिसते कशी, तर या प्रकारची दिसते, तुम्ही ऑलरेडी कुठे खूप ठिकाणी पाहिलेली सुद्धा असेल। पण आता हे डिवाइड कसं करतात, आता थोडेफार चेंजेस असतात, हा जो पार्ट आहे तो इकडे कुठेतरी सेटअप असतो। आता इथलं जे हे मेन नेम प्लेट जे आहे त्यावरचे जे डिटेल्स असतात त्यावरती काय होतं की डिपेंड करते की ती मोटर कुठली आहे। म्हणजे आपण प्रत्येक आता मोटर पाहिली, मला कसं कळणार की ही 3 फेज आहे, सिंगल फेज आहे, पॉलीफेज आहे, काय म्हणजे त्याच्यामधलं कनेक्शन काय, किंवा रेझिस्टन्स स्टार्ट आहे की अजून काही आहे, तर हे जे गोष्टी आहेत हे कुठून कळतं आपल्याला, इथे एक नेम प्लेट दिलेली असते, एक सेपरेट नेम प्लेट प्रत्येक मोटरवरती, या प्रकारची इथे इन्फॉर्मेशन त्यांनी नोट डाऊन केलेली असते की मध्ये नेमकं कशा प्रकारचे कनेक्शन्स आहेत, काय काय वापरले त्याच्यामध्ये कनेक्शनसाठी, त्या सगळ्याचे डिटेल्स काय असतात नेम प्लेट वरती दिलेले असतात। आणि ते पाहून आपल्याला हे कळतं की किती त्याची हॉर्स पॉवर आहे, किती त्याची स्पीड आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या नेम प्लेट वरून कळतात। आणि ही नेम प्लेट पाहिल्यानंतर आपल्याला हे पण लक्षात येते की सिंगल फेज आहे का पॉलीफेज आहे। सो आता ही काय आहे, सिंगल फेज मोटर आहे। आता ही तुम्ही कुठे पाहिली ना, तर एकदा चेक करायचं का इथे नाव काय आहे, किंवा जर इथे नाव पाहिल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं सेमच दिसते पण तिथं नाव जर वेगळं असेल, पण 3 फेज असेल, तर एकदा चेक करायचं की काय डिफरन्स आहे। ठीक आहे, तर यासाठी तुम्हाला ही मोटर लक्षात ठेवायची, एकदा पाहून घ्यायची जस्ट। आता ही मोटर कुठे कुठे आपण वापरतो, ऑफिसमध्ये, घरामध्ये, फर्ममध्ये, फॅक्टरीजमध्ये या सिंगल फेज जे मोटर आहे त्याचा जास्त प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो। आणि ही जी मोटर आहेत, या मोटर ज्या आहेत तर सर्वसाधारणपणे 1 HP पेक्षा 1 हॉर्स पॉवर पेक्षा कमी पॉवरच्या असतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर असं त्यांना म्हटलं जातं। आणि या मोटर 1.5 म्हणजे 1.5, 2, 3 ते अगदी 10 HP पर्यंत सुद्धा
विशेष मागणीनुसार जसं जसं रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तयार केले जाऊ शकतात. सो नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ स्प्लिट फेज मोटार. आता आपण त्याचं क्लासिफिकेशन करतोय. आपण सिंगल फेज मोटार पाहिली, आता त्यानंतर त्याचे जे क्लासिफिकेशन्स आहेत, कुठले क्लासिफिकेशन आहेत तर बेसिक मेन वर्गीकरण आहे सिंगल फेज मोटार. सिंगल फेज मोटार पाहिली आपण आत्ताच फोटो, त्याचा आता म्हणजे क्लासिफिकेशन वेगळं वेगळं वर्गीकरण केले, सॉर्ट आउट केलेले आहेत. आता तुम्ही जर काय केलं, नवीन वह्या आणल्या, तुम्ही काय करणार, छोटे कोणते आहेत त्याच्यानुसार लेंथनुसार वेगळे वेगळे डिवाइड करणार, किंवा जर तुम्ही पुस्तकं खरेदी केले प्रत्येक विषयानुसार आपण काय करतो, सॉर्ट आउट करतो की ह्या विषयाचे ह्या पुस्तकं आहेत, ह्या पहिल्या वर्षाच्या आहेत, ह्या सेकंड इयरच्या आहेत, तर हे काय करतो आपण सॉर्टिंग करतो. सेम वे मध्ये इथे काय केलंय, मोटर्सचं वर्गीकरण केलेलं आहे की कुठल्या मोटर्स म्हणजे त्या सिंगल फेजच मोटर आहे मान्य आहे, पण त्याच्यामध्ये अगेन काय चेंजेस आहेत त्यानुसार त्याचं वर्गीकरण केलंय. तर आता मेन बेसिक वर्गीकरण कसं होतं, तर सिंगल फेज मोटरची रचना व सुरू होण्याची पद्धत यावरून सिंगल फेज मोटरचे स्प्लिट फेज इंडक्शन मोटर्स व कम्युटेटर मोटर्स असे वर्गीकरण केले जाते, जे आपण आता रिसेंटली डिस्कस केलं आपण जेव्हा ऑब्जेक्टिव्ह पाहत होतो, राईट. तर एक आहे स्प्लिट फेज इंडक्शन मोटर आणि सेकंड वन इज कम्युटेटर मोटर्स. आता यांचे जे वर्गीकरण आहेत आपण अजून डिटेलमध्ये बघणार आहेत की याच्यामध्ये नेमके किती प्रकार असतात मोटर्सचे, राईट. तर आपण काय करतोय, फॅमिली ट्री बघतोय. अगेन आठवते आपला पहिला लेक्चर झाला होता, आपण जनरेटरच्या वेळेस सुद्धा फॅमिली ट्री डायग्राम पाहिली होती, ज्याच्यामध्ये त्याचं नेमकं कुठून स्टार्ट झालेले आहेत मोटर्स, जनरेटर्स, कसं कसं आहे त्यांचं रिलेशन पाहिलं होतं. तर आता हे नेक्स्ट जनरेशन्स आहेत, राईट. तर आता हे काय आहे, सिंगल फेज मोटर त्यातलाच एक पार्ट आहे. त्याची अगेन आता नेक्स्ट जनरेशन्स आपण बघतोय, त्याची मुलं, त्याचे काय, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे थोडेफार चेंजेस करून काय होतं याबद्दल समजून घेतोय. सो इतकं लक्षात आलं की सिंगल फेज मोटर दोन प्रकारांमध्ये डिवाइड केली जाते. एक आहे स्प्लिट फेज इंडक्शन मोटर्स आणि दुसरे आहेत कम्युटेटर मोटर्स. आता अगेन यांचे वर्गीकरण जे आहे, क्लासिफिकेशन जे आहे ते बघू आपण. सो नेक्स्ट काय आहे, स्प्लिट फेज मोटरचे वर्गीकरण. पहिलीच कुठली होती, स्प्लिट फेज, आणि सेकंड होती कम्युटेटर. तर पहिलं होतं स्प्लिट फेज. तर स्प्लिट फेजचे अगेन क्लासिफिकेशन आहेत, वर्गीकरण आहेत. एवढे प्रकारचे मोटर्स येतात कशामध्ये, स्प्लिट फेज मोटरमध्ये. स्प्लिट फेज सिंगल फेज मोटर जे आहे, इंडक्शन मोटर जे आहे, त्याचे हे क्लासिफिकेशन आहेत. कुठले कुठले प्रकार आहेत आपण आता काय करू, एकदा वन बाय वन ही लिस्ट जी आहे ती चेकआउट करून घेऊ, त्यानंतर त्याबद्दल डिटेल माहिती तर घ्यायचीच आहे आपल्याला. सो व्हेरी फर्स्ट इज रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर, जे आपण याच लेसन मध्ये पुढे शिकणार आहेत. त्यानंतर इंडक्शन स्टार्ट इंडक्शन रन मोटर, देन परमनंट कॅपॅसिटर मोटर्स, देन कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर, अगेन कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर, देन शेडेड पोल मोटर्स आणि स्टेपर मोटर्स. आता हे जे मोटर्स आहेत वेगळे वेगळे, ते अख्खा हा युनिट संपेपर्यंत आपल्याला वन बाय वन एक एक लेसन करत सगळ्या मोटर्स प्रॉपर शिकून घ्यायचे. त्याचा यूज कुठे होतो, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, वर्किंग कशी असते, टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, सगळे आपण वन बाय वन काय करणार आहेत, हे युनिटमध्ये फक्त ह्या सगळ्या मोटर्स शिकून घेणार आहेत. तर आपण आता काय करतोय, इंडेक्स ओव्हरव्ह्यू करतोय ह्या युनिटची. भले हा सिलेबस मधलाच पार्ट आहे हे युनिटच्या फर्स्ट लेसनचा, पण हे काय आहे, इंट्रोडक्शन आहे अख्ख्या युनिटचं. सो याच्यावरती भर द्या. ही एकदा समजून घेतलात ना तुम्ही, तुम्हाला पुढे लक्षात येईल. नाहीतर असं नको व्हायला, मी पुढे लेसन स्टार्ट केला 145, त्याच्यामध्ये आहे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर, आणि तुम्ही विचार करता याबद्दल तर आम्हाला काही माहितीच नाही. असं नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आधी बेसिक समजून घ्या की नेमकं काय आहे, कशाचे प्रकार आहेत, हेच का शिकतोय आपण, असंच का नाव दिले, हे एकदा डाऊट्स क्लिअर झाले पुढे तुम्हाला इझिली समजून जाईल. सो हे आहे क्लासिफिकेशन ऑफ स्प्लिट फेज मोटर. देन नेक्स्ट कुठला होता, कम्युटेटर मोटर्स. तर कम्युटेटर मोटर्सचे वर्गीकरण कुठले येतात, तर एक आहे रिपल्शन मोटर आणि दुसरी आहे सिरीज मोटर्स. तर या पण मोटर्स आपण बघणार आहेत याच युनिटमध्ये, कारण आपल्याला पूर्ण सिंगल फेज मोटर शिकायची आहे. सिंगल फेज मोटर मधलं सेकंड आहे पार्ट, दुसरं क्लासिफिकेशन होतं कम्युटेटर मोटर्स, आणि ते अगेन डिवायडेड आहे दोन मोटर्समध्ये, एक आहे रिपल्शन आणि दुसरी आहे सिरीज मोटर्स. सो आता काय करू आपण, वन बाय वन नेक्स्ट त्याचं प्रिन्सिपल अँड ऑल समजून घेऊ. तर आपली सुरुवात कुठून केली होती आपण, स्प्लिट फेज मोटार म्हणजेच काय, सिंगल फेज मोटारचं बेसिक क्लासिफिकेशन. त्यात दोन होते, एक होती स्प्लिट फेज, दुसरी होती कम्युटेटर. तर आपली पहिली आहे स्प्लिट फेज मोटार. तर तिचा आधी आपल्याला काय करायचंय, प्रिन्सिपल म्हणजेच
तत्व, मोटरचे तत्व जे आहे ते समजून घ्यायचंय. काय आहे, कोणत्या तत्वावरती ही मोटर जी आहे ती वर्क करते हे एकदा आता आपण समजून घेऊ. त्यासाठी हेल्पसाठी आपल्याकडे ही डायग्राम सुद्धा आहे. या डायग्रामच्या मदतीने आपण ह्याचं पूर्ण वर्किंग जे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो स्प्लिट फेज इंडक्शन मोटरच्या ऑपरेशनचं जे मूलभूत तत्व आहे ते पॉलीफेज इंडक्शन मोटर सारखंच आहे. फक्त मुख्य फरक एवढाच आहे की सिंगल फेज मोटर जे आहे ते फिरणारे चुंबकीय क्षेत्र तयार करत नाही, तर केवळ स्पंदनशील क्षेत्र म्हणजेच काय तर पल्सेटिंग फील्ड तयार करते. त्यामुळे फिरणारे चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी मोटरला टू फेज मोटर म्हणून काम करण्यासाठी फेज स्प्लिटिंग करणं जे आहे ते आवश्यक असतं. आता कन्सेप्ट लक्षात आला की स्प्लिट फेज का नाव दिलंय, कारण फिरणारे चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी मोटरला टू फेज मोटर म्हणून काम करण्यासाठी काय करावं लागतं, फेज जे आहे ते स्प्लिट करावं लागतात. म्हणजे स्प्लिटिंग म्हणजेच काय असतं, एक आहे त्यालाच काय केलं आपण स्प्लिट केलं, दोन केले, तर ह्या प्रकारची स्प्लिटिंग करणं आवश्यक असतं. त्यासाठी काय करतात की ह्या मोटरमध्ये ती प्रोसिजर फॉलो केली जाते, म्हणून याचं नाव काय आहे या मोटरचं की स्प्लिट फेज मोटर. येतंय लक्षात. सो हे झालं प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. देन सो आता ऑपरेशन समजून घेऊ. तत्व लक्षात आलं कसं आहे, पॉलीफेज सारखंच आहे, फक्त काय असतो फरक की याच्यामध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होत नाही, त्याच्यामुळे आपण काय करतो फेज जे आहे ते स्प्लिट करून घेतो. आता एका पॉइंटला, एका इन्स्टंटला, स्पेसिफिक इन्स्टंटला म्हणजेच एखाद्या विशिष्ट क्षणी काय होतं की या जशी डायग्राम दिलेली आपल्याला सपोर्टसाठी त्यामध्ये दाखवलंय, त्यानुसार काय होतं की फील्ड वाइंडिंग मध्ये वाहणारा जो विद्युत प्रवाह आहे म्हणजेच करंट आहे ते चुंबकीय क्षेत्र तयार करतं. फील्ड वाइंडिंग कुठली आहे इथे आपण एकदा काय करू, ही आता डायग्राम व्यवस्थित समजून घेऊ, त्यानुसार त्याचं जे डिस्कशन आहे ते करू. सो ही काय सिंपल फील्ड वाइंडिंग आहे. ही इथली जी वाइंडिंग दिसते ही पार्ट काय आहे फील्ड वाइंडिंगचा आहे. आणि इकडे काय होतंय मेन फ्लक्स जनरेट होत आहे. देन हे काय आहे रोटर आहे मधला पार्ट, एवढं आपल्याला माहिती. आणि कुठला रोटर आहे म्हणे स्क्विरल केज मोटर, इथे नाव दिलेलं आहे डायग्राम वरती. देन मध्ये काय आहेत रोटरचे फ्लक्स आहेत इथे. देन डायरेक्शन ऑफ टॉर्क दिली आहे, हे जे वर ॲरो केलेला आहे इथे छोटासा ते काय आहे डायरेक्शन ऑफ टॉर्क. टॉर्क जो जनरेट होतोय त्याची डायरेक्शन दिलेली आहे. काही ठिकाणी काय आहे वर आहे, इथे काय आहे खाली आहे. तर हे आपण वर्किंग समजून घेऊ हळूहळू. देन सिंगल फेज एसी आहे, तर एसी मध्ये कशी असती वेव्हफॉर्म आपल्याला माहिती, वेव्ह होती जनरेट एक राईट. तर ही पॉझिटिव्ह अर्धी आणि निगेटिव्ह, ही प्लस साईड आणि ही निगेटिव्ह साईड. सो याच्यात काय काय दिलेलं आहे, नाव काय दिले त्यांनी सपोर्टसाठी, टॉर्क प्रोडक्शन इन सिंगल फेज मोटार विथ वन वाइंडिंग ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ सप्लाय. पॉझिटिव्ह जे हाफ सायकल आहे म्हणजे एवढा जो पार्ट आहे सप्लायचा, पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये टॉर्क जनरेट होतंय ना, त्याबद्दलचं जे एक्सप्लेनेशन आहे ते दिले. देन आपण नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आहे की निगेटिव्ह हाफ सायकल जेवढी आहे एवढी त्याचा जे त्यामध्ये तेवढ्या वेळामध्ये जे टॉर्क जनरेट होतं ते पण समजून घेणार आहेत. सो व्हेरी फर्स्ट थिंग इज पॉझिटिव्ह हाफ सायकल. तर त्यावेळेस काय होतं ते जनरेट कसं होतं, आपला फोकस काय आहे आता हे एवढ्या पार्टमध्ये काय वर्क होतंय, कसं ऑपरेट होते हे मोटर ते समजून घ्यायचंय. तर एका विशिष्ट क्षणी म्हणजे एका पर्टिक्युलर इन्स्टंटला फील्ड वाइंडिंग मध्ये वाहणारा विद्युत प्रवाह जो आहे, ही जी फील्ड वाइंडिंग मध्ये आहे याच्यामध्ये वाहणारा जो विद्युत प्रवाह आहे, आता हे जे दाखवले हे काय आहे फ्लो आहे. आपण असं म्हणू शकतो का, ते जे टर्न्स आहेत त्याच्यामधून काय होतंय फ्लो होतोय. त्यामधून वाहणारा जो विद्युत प्रवाह आहे ते काय करतं, आपण हे तर बेसिक शिकलेलो आहे एकदम स्टार्टिंगला. काय होतं जेव्हा कंडक्टर मधून करंट फ्लो होतो ते काय करतं चुंबकीय क्षेत्र तयार करतं. तर इथे काय होतं ह्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र म्हणजेच इथे जे की ॲरोने दाखवले मेन फ्लक्सेस काय होत आहेत जनरेट होत आहेत. सो उत्पादित चुंबकीय क्षेत्र बदलता असल्याने जो निर्माण झालेला जो चुंबकीय क्षेत्र आहे मॅग्नेटिक जी फील्ड आहे ती बदलती असल्यामुळे ते रोटर बार मध्ये विद्युत प्रवाह जे आहे ते निर्माण करेल, ज्यामुळे रोटर फ्लक्स तयार होईल. काय होईल की बदलता चुंबकीय क्षेत्र आहे, मॅग्नेटिक फील्ड फ्लक्च्युएटिंग आहे, बदलत राहते कंटिन्यू, त्यामुळे रोटर बार मध्ये विद्युत प्रवाह निर्माण करेल ज्यामुळे रोटर फ्लक्स तयार होईल. हे स्टेटर प्रेरित जे फ्लक्स आहेत, स्टेटरने प्रेरित केलेले जे फ्लक्स आहेत ते लेन्झच्या नियमानुसार, लेन्झ नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने जो लिहिलेला नियम आहे त्यांच्या नियमानुसार
मेन फील्डचा विरोध करतात. मेन फील्ड जी आहे त्याचा काय करतात, हे विरोध करतात. हे जे स्टेटर प्रेरित फ्लक्सेस जे आहेत जे आता जनरेट झालेले ते काय करतात, विरोध करतात. तर या तत्वानुसार आपण लेन्झचा नियमाला म्हणतो ना, जिस थाली में खाए उसी में छेद कर दिया, त्या टाईपचा लेन्झचा नियम आहे, लक्षात ठेवायचा कधी पण. म्हणजेच काय होतं की जे निर्माण केलेले जे फ्लक्स आहेत ते त्या मेन जे ज्यांनी निर्माण केले त्यांनाच विरोध करत असतात, अपोज करत असतात. हा काय आहे, नियम आहे लेन्झचा. तर या तत्वानुसार रोटर बार्स मधील करंटची जी दिशा आहे ती तसेच फील्ड आणि रोटर करंट्स दरम्यान तयार केलेला जो टॉर्क आहे तो निर्धारित केला जाऊ शकतो. म्हणजेच या रूलनुसार किंवा या तत्वानुसार रोटर बार्स मधील करंटची दिशा तसेच फील्ड आणि रोटर करंट्स दरम्यान तयार केलेला टॉर्क जो आहे तो आपण निर्धारित केला जाऊ शकतो किंवा करू शकतो. आणि रोटरच्या वरील भागातील कंडक्टरला खालच्या दिशेने आणि खालच्या भागातील कंडक्टरवर वरील दिशेने टॉर्क मिळेल. जे की आपण इथे आपण हे डायग्राम व्हेरीफाय करत होतो तेव्हाच आपल्या लक्षात येईल. काय होतं, खालून काय होतं वरच्या दिशेने आणि वरच्या बाजूने काय होते खालच्या दिशेने. म्हणजे डायरेक्शन टॉर्कची जी डायरेक्शन आहे ती कशी आहे, ऑपोजिट आहे एकमेकांच्या. रोटरच्या वरील भागातील कंडक्टरला खालच्या दिशेने आणि खालच्या कंडक्टरला वरील दिशेने टॉर्क मिळेल व याचा परिणामी जो टॉर्क आहे, रिझल्टंट टॉर्क जो आहे तो काय होईल, 0 होईल, 0 होईल व रोटरला गती मिळणार नाही. आता हे सी बघा, इथे अर्धे काय आहेत, वरून आहे याची डायरेक्शन आणि अर्ध्यांची डायरेक्शन कशी आहे, अपसाइड आहे, खालून वरती आहे. मग हे काय होईल, लॉक होऊन जाईल ना, ती फिरणार नाही, रोटेटिंग मध्ये येणार नाही. सो हे काय आहे, या प्रकारचं टॉर्क होतं. म्हणजेच काय, याचा परिणामी टॉर्क 0 होईल आणि रोटरला गती मिळत नाही. सो हे आहे ऑपरेशन ऑफ स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. नेक्स्ट आता आपण काय केलं, आधी ही डायग्राम पाहिली इन पॉझिटिव्ह हाफ सायकल, म्हणजे इथला जो पार्ट होता. देन यामध्ये काय होतं, या केसमध्ये निगेटिव्ह मध्ये ते पण समजून घेतलं आपण, राईट. इथे काय आहे, निगेटिव्ह सायकल. दोन्ही मध्ये पाहिलं. आता दोन्ही ॲट अ टाइम चेक करू आपण काय काय होतं ते, एक्झॅक्ट कंडिशन कशी असते ती. तर जर सदरील रोटरला लहानसा धक्का दिला, म्हणजे आता हा जो रोटर आहे याला जर आपण सडन इथून पुश केलं, थोडासा धक्का दिला, ठीक आहे, तर काय होतं की रोटर जो आहे तो फिरू लागतो. जर ह्याला थोडंसं असं पुश केलं इकडच्या साईडने, हे काय होतं, फिरायला लागतं, कंटिन्यू मध्ये रोटेटिंग मध्ये येऊन जातं. तर फिरायला लागतो व रोटरचा जो फ्लक्स आहे आणि स्टेटर फ्लक्सेसच्या क्रियेमुळे रोटरमध्ये टॉर्क सुद्धा निर्माण होतो. तर इथे आपण इतका वेळ काय एक्सपेक्ट करत होतो की जेव्हा सप्लाय दिलेला आहे ते वर्क होईल, पण काय होऊ लागलं, दोन्ही कंडिशन मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सायकल मध्ये काय होत होतं हाफ सायकल्स मध्ये, की टॉर्क जो आहे तो रिझल्टिंग टॉर्क 0 होऊ लागला, त्यामुळे ह्याला गती मिळतच नव्हती, म्हणजे रोटर फिरतच नव्हता. तर इथे काय म्हणतोय आपण की एकदा जर ह्याला थोडासा पुश केलं, थोडासा धक्का दिला तर हे कंटिन्यू फिरायला लागेल आणि त्यामुळे काय होईल, रोटरमध्ये टॉर्क सुद्धा निर्माण होईल. आणि या इफेक्टमुळे स्प्लिट फेज मोटर एकदा सुरू झाल्यानंतर चालू ठेवण्यासाठी सप्लायशी जोडण्यासाठी फक्त एका वाइंडिंगची आवश्यकता असते. आता हे इफेक्ट झाला ना, एकदा आपण पुश केलं ते चालू झाली, रोटर फिरतोय कंटिन्युअसली. मग आता ह्याच कंडिशन मध्ये आपल्याला ठेवायचंय, राईट, ते चालू राहिली पाहिजे कंटिन्यू. तर त्यासाठी सप्लायशी जोडून ठेवण्यासाठी आपल्याला काय लागतं, फक्त एका वाइंडिंगची गरज असते. हे स्पष्ट आहे की सिंगल फेज इंडक्शन मोटर जेव्हा फक्त एक वाइंडिंग असते तेव्हा ती स्वतः सुरू होत नाही. आणि जर मेन फील्ड पल्सेटिंग करण्याऐवजी फिरते केले तर रोटरमध्ये रोटेशनल टॉर्क जो आहे तो निर्माण होऊ शकतो. जर सदरील रोटरला लहानसा धक्का दिला तर रोटर फिरू लागतो व रोटर फ्लक्स आणि स्टेटर फ्लक्सेसच्या क्रियेमुळे रोटरमध्ये टॉर्क सुद्धा निर्माण होतो. गेटिंग दिस कन्सेप्ट, आपल्याला वर्किंग लक्षात आलं, एक्झॅक्ट ऑपरेशन आता कळालेलं आहे. दोन्ही कंडिशन मध्ये काय होतं ते लक्षात आलं. देन त्याच्यानंतर आपण काय केलं, थोडासा धक्का जरी दिला ते वर्किंग मध्ये आलं, त्यानंतर त्याला आपण काय केलं, कंटिन्यू सप्लाय ठेवला आणि ते चालू झालं. म्हणजेच काय ऑपरेशन आहे हे एक्झॅक्ट कसं होतं ते आपल्याला आता लक्षात आलेलं आहे. आता फॅमिलियर झालाय तुम्ही असं मी गृहीत धरते स्प्लिट फेज मोटरशी. सो आपल्याला आता वर्किंग लक्षात आली आहे, एक्झॅक्ट म्हणजे ऑपरेशन कसं होतं त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आणि ऑपरेशन आता लक्षात आले. सो नेक्स्ट इज प्रोड्युसिंग अ रोटेटिंग फील्ड फ्रॉम आउट ऑफ 90 डिग्री आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज 90 डिग्री असताना रोटेटिंग फील्ड तयार करण्याची जी पद्धत आहे, दोन 90 डिग्री आउट ऑफ फेज फील्ड मधून फिरणारे फील्ड तयार
करणे, तर ती कसे केले जाते, कसं करतात हे आता आपण काय करू समजून घेऊ एक्झॅक्ट त्याची वर्किंग कशी असते ते. सो फिरणारे चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्याच्या पद्धतींपैकीच एक म्हणजेच कुठली पद्धत आहे तर स्प्लिट फेजिंग आहे. हे स्टेटर मध्ये वाइंडिंगचा दुसरा सेट प्रदान करून केले जाऊ शकते, ज्याला स्टार्टिंग वाइंडिंग असे म्हणतात. ही वाइंडिंग मेन वाइंडिंग पासून फिजिकली 90 इलेक्ट्रिकल डिग्रीजवर ठेवले पाहिजे आणि मेन वाइंडिंगच्या आउट ऑफ फेज करंट वाहून नेले पाहिजे. 90 डिग्री आउट ऑफ फेज म्हणजेच कसं, तर आता ही सपोज स्टार्टिंग वाइंडिंग आहे, आपण इमॅजिन करू ही स्टार्टिंग आहे आणि एक मेन वाइंडिंग आहे. तर ह्या दोन वाइंडिंगच्या मध्ये जे आहे हा काटकोन तयार होतोय राईट. तर हे काय आहे 90 अंश आहे. आपण म्हणतो ना असं जेव्हा हे डॉट येतं रेक्टँगल त्यावेळेस काय म्हणतो स्क्वेअर येतं तेव्हा ते असतं 90 डिग्री. तर या वेनी जे आहे दोन वाइंडिंग्स जे आहेत त्या कनेक्टेड पाहिजेत एक्झॅक्ट या वे मध्ये. नाहीतर हे जर मध्येच जर कुठेतरी असेल किंवा इकडे कुठेतरी वाइंडिंग जर दुसरी कनेक्ट झाली तर ती प्रॉपर नाही येणार. तर ही जी वाइंडिंग आहे मेन वाइंडिंग पासून फिजिकली प्रॉपर 90 इलेक्ट्रिकल डिग्री म्हणजे याच वे मध्ये ठेवली पाहिजे आणि मेन वाइंडिंगच्या आउट ऑफ फेज करंट वाहून नेले पाहिजे. आणि हे आउट ऑफ फेज करंट जे आहे ते स्टार्टिंग वाइंडिंगचा रिॲक्टन्स मेन वाइंडिंग पेक्षा वेगळा करून साध्य करता येतं. आणि दोन्ही वाइंडिंग्स मध्ये समान रिॲक्टन्स आणि इम्पिडन्स असल्यास, समान रिॲक्टन्स म्हणजेच इक्वल रिॲक्टन्स आणि इम्पिडन्स असल्यास मेन आणि स्टार्टिंग वाइंडिंग्सद्वारे निर्माण झालेले रिझल्टिंग फील्ड जे आहे ते अल्टरनेट होईल परंतु फिरणार नाही. अल्टरनेट होईल म्हणजे चेंज होईल परंतु काय होईल फिरणार नाही आणि मोटर सुरू होणार नाही. म्हणजे जोपर्यंत रोटेशन येणार नाही फिरणारच नाही तोवर मोटर स्टार्ट होण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे यामुळे काय होतं की इक्वल असल्यानंतर जे फील्ड आहे रिझल्टिंग फील्ड जे आहे ते अल्टरनेट होतं पण फिरत नाही, ज्यामुळे मोटर सुरू होत नाही. सो फेज स्प्लिट करून स्प्लिट जे आहे ते स्प्लिट फेजिंग करून किंवा फेज जे आहे ते स्प्लिटिंग करून दोन मेन आणि स्टार्टिंग असे दोन जे आहेत ते फील्ड तयार केले जातात. आपण इथे नावामध्येच काय आहे स्प्लिट, आपण जे आता स्टार्ट केलं होतं आपल्या ज्याचं ज्या मोटरचं आपण हे प्रोडक्शन शिकतोय आता पुढची प्रोसिजर ती मेन मोटर कुठली आहे स्प्लिट फेजिंग. तर स्प्लिट म्हणजेच काय एक कंबाईन होतं त्याला आपण काय केलं दोन मध्ये स्प्लिट केलेलं आहे राईट. तर ही जे आहे स्प्लिट म्हणजेच काय दोन वेगळे सेपरेट करणं. तर ही स्प्लिटिंग जे आहे ते करतो या मोटरच्या वर्किंग मध्ये, म्हणून या मोटरचं नाव काय आहे स्प्लिट फेज मोटर. तर ही जी आहे ते आपण काय करतो इथे मोटर स्टार्ट होत नाही म्हणून स्प्लिट फेजिंग करून दोन म्हणजे एक मेन आणि एक स्टार्टिंग असे दोन फील्ड तयार करतो, ज्यामुळे फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल, कंटिन्युअस रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड निर्माण होईल. आणि फिरते जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते तयार करण्यासाठी या दोन वाइंडिंग्स जे आहेत त्याचा उपयोग होईल. त्या दोन वाइंडिंग्सच्या हेल्पने काय होईल की रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड निर्माण होईल. त्यासाठी आपण काय करतोय स्प्लिट फेजिंग करतो. आता ही डायग्राम, या डायग्राम मध्ये काय काय दाखवलेलं आहे आता ते समजून घेऊ आपण. सो आता डायग्राम मध्ये काय काय दिलेलं आहे, मेन एक वाइंडिंग आहे आणि स्टार्टिंग वाइंडिंग जे आपण आताच बोलत होतो. तर मेन आणि स्टार्टिंग वाइंडिंग स्टेटर मध्ये एकमेकांच्या 90 डिग्रीवर ठेवलेले आहेत, जसं की आपण आता डिस्कस केलं या वे मध्ये 90 डिग्रीवरती इथे मेन जर वाइंडिंग असेल इकडे स्टार्टिंग वाइंडिंग समहाऊ पुटअप केलेली आहे. तर मेन म्हणजेच एक ने डिनोट केले. आता सपोज ही आहे मेन, इथे 1 दिसते 1 आणि 1 डॅश राईट 1 आणि 1 डॅश. तर ही काय आहे मेन वाइंडिंग ने डिनोट केलेली आहे आणि दुसरी आहे 2 2 डॅश म्हणजे स्टार्टिंग. ही जी आहे ती 2 2 डॅश. तर ही काय आहे स्टार्टिंग, इथे एस लिहिलेला सुद्धा आहे आपल्या सपोर्टसाठी म्हणजे लक्षात येण्यासाठी. सॉरी हे साऊथ साठी आहे पण स्टार्टिंग वाइंडिंग साठी 2 2 डॅश आणि मेन वाइंडिंग साठी 1 1 डॅश. तर आता ह्याचा अँगल बघा कसा आहे, हे दोन जे आहेत ह्याच्यामध्ये कसा अँगल होतोय काटकोन होतोय इथे तयार, म्हणजे हे क्रॉस नाहीयेत. हे इथे जर एक आहे तर इथे समवेअर दोन नाहीये, हे प्रॉपर इथे 90 डिग्रीच्या नंतर दोन आलेले आहे राईट. तर या प्रकारचं काय आहे कनेक्शन केलेलं आहे मेन आणि स्टार्टिंग वाइंडिंगच्या मधलं राईट. आता डायग्राम तर आपण समजून घेऊ, बेसिक लक्षात आलं. तर बेसिक विचारात घेण्यासाठी फक्त एक हाफ सायकल जी आहे, एक हाफ सायकल म्हणजे एक अल्टरनेट जी पूर्ण सायकल असते एवढी त्यातली एक हाफ सायकल फक्त म्हणजे एवढाच पार्ट, हे एवढा हाफ सायकल जी आहे ती सायकल 45 डिग्रीने वाढलेल्या इफेक्टसह 45 डिग्रीने वाढलेल्या इफेक्टसह दर्शविलेला आहे.
आणि आकृतीमध्ये जसं की आता दाखवलेलं आहे ए स्थिती म्हणजे कंडिशन्स आहेत वेगळ्या वेगळ्या ए बी सी आणि हे डी आणि ई, राईट. इथे हे जे डॉटेड लाईननी ड्रॉ केलेले हे काय आहे, डिवाइड केले ऑपरेशन प्रत्येक वेगळ्या वेगळ्या कंडिशन मध्ये. आपण काय करतोय, हाफ सायकल पुरतं, म्हणजेच किती, ही एवढी, ही काय आहे, एक हाफ सायकल आहे. इथून कंटिन्यू अजून मागे नाहीये किंवा इथून पुढे पण गेलो नाहीये, ठीक आहे. आपण हाफ सायकलचा आता विचार करतोय. त्या हाफ सायकलला अगेन 5 स्पेसेस मध्ये म्हणजे 5 भागांमध्ये विभाजन केलेले. कसं, हे एवढा पार्ट, हे एवढा पार्ट, एवढा आणि एवढा इथे मार्किंग केलेले डॉटेड लाईन्सनी, ठीक आहे. आता प्रत्येक पॉइंटला म्हणजे 45 डिग्रीनी काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. एक पूर्ण सायकल कितीची असते, 360 डिग्रीची, राईट. त्याला अर्धी केली म्हणजेच ही हाफ सायकल आहे. ती किती आहे, 180 डिग्रीची. तर 180 ला आपण काय केलंय, ह्या 1 2 3 आणि या 4 भागांमध्ये डिवाइड केलंय. म्हणजेच किती, 90 ने केलं तर 2 भाग होतात. तसंच 90 च्या अर्धे किती, 45. 45 45 45 आणि 45 म्हणजे 0 to 45, 45 to 90, 90 to 135 आणि 135 to 180 म्हणजे इक्वल 4 भागांमध्ये काय केलंय, डिवाइड केलंय एका हाफ सायकलला, राईट. तर आता त्याचं ऑपरेशन कसं कसं होतं त्या प्रत्येक भागामध्ये ते आपण आता डिटेल समजून घेऊ, ठीक आहे. सो फक्त एक हाफ सायकल 45 डिग्रीने वाढलेल्या इफेक्ट सह आता इथे दर्शवलाय, ठीक आहे. म्हणजेच या पॉइंटला समवेअर, तर या पॉइंटला दाखवलेलं आहे. तर आकृतीमध्ये आता ए स्थितीत आपण बघू, म्हणजे ही स्थिती जी आहे, ए जी कंडिशन आहे त्या पोझिशन मध्ये आपण वाइंडिंगचे एकदा मेन वाइंडिंग जे आहे ते आता समजून घेऊ. तर ए स्थितीत मेन वाइंडिंग वरच्या दिशेत मॅग्नेटिक फील्ड निर्माण करते. आता या स्थितीमध्ये काय होतं, करंट इन मॅग्नेटिक फील्ड, मेन वाइंडिंग काय करते की मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती वरच्या दिशेत निर्माण करते किंवा जनरेट करते. आणि बी स्थितीत म्हणजेच या पॉइंटला 45 डिग्री नंतर काय होतं, 45 अंशानंतर दोन्ही वाइंडिंग फ्लक्स निर्माण करतात, स्टार्टिंग आणि मेन वाइंडिंग. इथे काय होते, फक्त मेन वाइंडिंगचा करंट होता आणि ती फील्ड आणि फक्त मेन वाइंडिंग काय करत होती, मॅग्नेटिक फील्ड जनरेट करत होती. पण या पॉइंटला काय झालं, इथे आल्यानंतर 45 डिग्रीज नंतर हे बघा या प्रकारे याची पोझिशन काय झाली, चेंज झाली. इथे कसं होतं, सरळ होते, आता इकडे 45 डिग्रीनी क्रॉस झालेत, राईट. तर 45 डिग्री नंतर काय झालं की स्टार्टिंग आणि मेन वाइंडिंग म्हणजे 2 2 डॅश आणि 1 1 डॅश दोन्ही काय आहेत, मेन आणि स्टार्टिंग वाइंडिंग्स काय करतात, दोन्ही पण फ्लक्स निर्माण करतात. व पुढील फ्लक्सची दिशा जी आहे ती 45 डिग्रीने किंवा अंशाने फिरलेली असते. नेक्स्ट याच्यानंतर अगेन ती काय होती, टर्न होती. या प्रकारचं काय आहे, रोटेशन होत राहते. आता ही झाली बी स्थिती, राईट. तर सी स्थितीमध्ये, सी कंडिशन मध्ये, पोझिशन मध्ये काय होतं की जास्तीत जास्त फील्ड हे आडव्या स्थितीत असते. म्हणजे आता इथे 45 झालं, आधी हे 90 होतं, आता हे जर 90 होतं हे काय झालं, इथे 90च्या एक्झॅक्ट क्रॉस गेलेली आहे लाईन, म्हणजेच ही अशी, राईट. तर हे काय झालं, आधी असं होतं नंतर असं झालं, तर 45 झालेलं आहे. ही काय आहे, अँगल. आता अगेन हे 45 काय झालं, ही इथे आली वाइंडिंग, म्हणजेच काय अगेन हॉरिझॉन्टल आणि सरळ वर्टिकल झालेलं आहे, म्हणजेच अगेन 90 डिग्रीनी रिव्हॉल्व झाले. तर हे 90 डिग्री नंतर म्हणजेच सी पोझिशनला काय होतंय की 1 1 डॅश आणि सी स्थितीत काय होतंय की जास्तीत जास्त फील्ड हे आडव्या स्थितीत आहे आणि कारण फक्त स्टार्टिंग वाइंडिंग हे फील्ड निर्माण करते. ए स्थितीमध्ये फक्त मेन वाइंडिंग करत होतं, बी कंडिशन मध्ये गेल्यानंतर स्टार्टिंग आणि मेन वाइंडिंग दोघंही करत होते. देन सी कंडिशन वरती आल्यानंतर म्हणजेच हे टर्न झाल्यानंतर काय होतंय की दोन्ही पैकी फक्त स्टार्टिंग वाइंडिंग जी आहे ती फील्ड निर्माण करते. देन त्यानंतर डी कंडिशन मध्ये गेल्यानंतर आता ही डी पोझिशन आहे, राईट. अगेन टर्न झालेलं थोडंसं फिरल्यानंतर काय झालं, इथे या पोझिशनला आल्यानंतर डी स्थितीत रनिंग वाइंडिंग मधला जो करंट आहे तो नव्या दिशेने वाहतो, स्टार्टिंग वाइंडिंग मधला जो करंट आहे तो कमी होतो. त्यामुळे डी स्थितीमध्ये फ्लक्स निर्माण होतात. आणि ई स्थितीमध्ये काय होतं की जास्तीत जास्त फ्लक्स हे ए स्थितीच्या अगदीच उलट असतात. आता ए जी कंडिशन होती एक्झॅक्ट एच्या ऑपोजिट होतं. ह्या कंडिशन मध्ये ई जी आहे इथे पोझिशन या पार्ट मध्ये काय होतं की ह्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट वर्किंग होतं. ई स्थितीत जास्तीत जास्त फ्लक्स काय होतात ए स्थितीच्या अगदी उलट असतात
आता हे स्पष्ट होतंय, इथे काय स्पष्ट होतंय की दोन आउट ऑफ फेज फील्ड एक निव्वळ फिरणारा फील्ड इफेक्ट तयार करण्यासाठी एकत्र होत आहेत. हे काय होतंय लक्षात येते, 45 म्हणजेच काय, हळूहळू हळूहळू रोटेट होते कंटिन्यू. हे काय झालं, इथपर्यंत एक राऊंड पूर्ण झालंय ह्याचं. ही जी रोटर आहे इथलं जो आपण म्हणू शकतो, ही जी वाइंडिंग आहे याचं काय झालंय, एक कंटिन्युअस रोटेशन कंप्लीट होते. तर हे आहे प्रोड्युसिंग रोटेटिंग फील्ड फ्रॉम 290 डिग्री आउट ऑफ फेज. लक्षात आला कन्सेप्ट काय आहे ते. तर हे डिटेल झाले आपलं आता की 290 डिग्री आउट ऑफ फेज फील्ड मधून फिरणारे फील्ड कसे तयार केले जाते. सो नेक्स्ट इज वर्किंग ऑफ स्प्लिट फेज मोटर. स्प्लिट फेज मोटरची कार्यपद्धती कशी आहे, ऑपरेशन लक्षात आलं आपल्याला, प्रिन्सिपल कळालं, देन प्रोडक्शन ऑफ रोटेटिंग फील्ड सुद्धा लक्षात आलं. तर आता वर्किंग कसं होतं, म्हणजेच कार्यपद्धती कशी आहे. कशाची कार्यपद्धती, स्प्लिट फेज मोटर जे आपण आता शिकतोय. तर स्प्लिट फेज मोटर सुरू करताना मेन व स्टार्टिंग वाइंडिंग सप्लायला जोडलेल्या असल्याने फिरते मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. रोटर हा स्क्विरल केज मोटरच्या रोटर प्रमाणे असून फिरणाऱ्या मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यात रोटर आल्याने रोटरमध्ये फिरत्या फील्डमुळे काय होतं, EMF निर्माण होतो. रोटरचे बार शॉर्ट सर्किट असल्याने त्यामध्ये करंट वाहून मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. हे फील्ड फिरणाऱ्या मॅग्नेटिक फील्डला विरोध करते. जे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे त्यालाही काय करतं, विरोध करते, ऑपोज करते व मुख्य मॅग्नेटिक फील्ड मध्ये मिसळतं. त्यामुळे काय होतं की मॅग्नेटिक फील्ड म्हणजे फिरते मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. आणि या क्रियेमुळे रोटर फिरण्याची दिशा ही फिरत्या मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने असते. त्यामुळे रोटर एकदा फिरू लागला की त्यानंतर स्टार्टिंग वाइंडिंग सप्लाय पासून यांत्रिक रचनेद्वारे काय केली जाते, वेगळी केली जाऊ शकते किंवा केली जाते. एक फिजिकलचे जे कनेक्शन असतात, मेकॅनिकल जे कन्स्ट्रक्शन केलेलं असतं त्यानुसार काय केलं जातं, एकदम फिरू लागला रोटर की त्यानंतर स्टार्टिंग वाइंडिंग जी आहे ती सप्लाय पासून वेगळी केली जाते आणि रोटर व स्टेटर यांच्या फील्डमुळे फिरणारे मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. सो इथवर होतं आपलं स्प्लिट फेज मोटार बद्दल, त्याचं एक्झॅक्ट वर्किंग पर्यंत आपल्याला आता लक्षात आलेलं आहे. तर आता त्यामधलाच पहिला प्रकार आहे स्प्लिट फेज मोटर मधला पहिला, व्हेरी फर्स्ट टाइप इज रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर. कुठला प्रकार आहे हा, रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर. हे असं नाव का दिलं, ह्याचं वर्किंग कसं आहे आपण आता हे समजून घेऊ. त्याच्यासाठी इथे मेन बेसिक सर्किट डायग्राम दिलेली आहे, ती पण समजून घेऊ. सो या मोटरचा जो स्टार्टिंग टॉर्क असतो तो कमी असतो व स्टार्टिंग करंट जो असतो तो जास्त असतो. त्यामुळे काय होतं की 0.5 HP पर्यंतच्या मोटरमध्ये याचा उपयोग जो आहे तो केला जातो. कुठल्या मोटरचा, रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटरचा. मेन वाइंडिंग पेक्षा स्टार्टिंग वाइंडिंगचा रेझिस्टन्स जो आहे तो जास्त व रिॲक्टन्स कमी राहील अशी त्यांची रचना जी आहे, ते कन्स्ट्रक्शन जे आहे ते केलं जातं. हे लहान कंडक्टरचा वापर सहाय्यक वाइंडिंग मध्ये करून साध्य केले जाते आणि मेन वाइंडिंगचा इंडक्टन्स हा जास्त असतो. त्यासाठी स्टेटरच्या स्लॉट मध्ये आतपर्यंत मेन वाइंडिंग काय केलेलं असतं, बसवलेलं असतं. आता अगेन ह्याचं कन्स्ट्रक्शन एवढं सिंपल आहे जसं स्प्लिट फेज होतं. आता हे काय आहे, स्प्लिट फेजचाच प्रकार आहे, राईट. तर इथे बघा अगेन 90 डिग्री अँगल तयार झाला. काय आहे, इथे मेन वाइंडिंग कनेक्टेड आहे आणि स्टार्टिंग वाइंडिंग आहे. काय आहे, मेन वाइंडिंगच्या काटकोनामध्ये स्टार्टिंग वाइंडिंग कनेक्टेड आहे. इतकं सोपं हे कन्स्ट्रक्शन आहे. सोबत ह्याच्या काय आहे, फक्त एक सेंट्रिफ्युगल स्विच आहे, जो इथे स्विच एवढंच लक्षात ठेवा. सध्या सेंट्रिफ्युगल वगैरे काय असतं आपण नेक्स्ट लेसन मध्ये शिकणारच आहेत. सो इथे एक सेंट्रिफ्युगल स्विच कनेक्टेड आहे. देन इकडून आपण काय केलंय, सिंगल फेज AC सप्लाय दिलेला आहे, कारण ही काय आहे, सिंगल फेज मेन मोटर आहे, त्याच्या आपण नेक्स्ट जनरेशन बघतोय, राईट. तर सिंगल फेज AC सप्लाय दिलाय. इथे मेन वाइंडिंग स्टार्टिंग वाइंडिंग मध्ये काय आहे, हा रोटर. आलं लक्षात, इतकं सोपं आहे हे रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन मोटरचं वर्क, म्हणजे कन्स्ट्रक्शन जे आहे ते या प्रकारचं बेसिक कन्स्ट्रक्शन असतं. नेक्स्ट इज फेजर डायग्राम ॲट द इन्स्टंट ऑफ स्टार्टिंग. आता फेजर डायग्राम आहे ही रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटरची. ॲट द इन्स्टंट ऑफ स्टार्टिंग म्हणजे सुरुवातीच्या एक्झॅक्ट मुवमेंटला, स्टार्टिंग मुवमेंटला
कन्स्ट्रक्शन फेजर डायग्राम जी आहे ती कशी असेल, तर ही जशी की डायग्राम दाखवली आहे त्यानुसार विद्युत प्रवाह विभाजित होतो म्हणजेच डिवाइड होतो. हे ओपन आहे, आता इथे कळतंय त्यात की इथे डिवाइड झालेलं आहे. हे मेन करंट आहे आणि ही स्टार्टिंग वाइंडिंग मधला करंट आहे, राईट. आय स्टार्ट आणि आय मेन हा काय झालेला आहे, वेगळा झालेला आहे. एवढं तर लक्षात येत आहे. देन स्टार्टिंग करंट आय स्टार्ट जो आहे तो मेन सप्लाय व्होल्टेज व्ही लाईनच्या, आता इथे ही व्ही लाईन आहे, राईट. म्हणजेच मेन सप्लाय व्होल्टेजच्या किती 15 डिग्रीने काय होतंय, मागे आहे. म्हणजेच काय लॅग करतोय. हे काय आहे 15 डिग्री. ठीक आहे, 15 डिग्री 15 अंशाने काय होतंय, लॅग करते. लीडिंग वरती कोण आहे, व्ही लाईन म्हणजेच काय सप्लाय व्होल्टेज. सप्लाय व्होल्टेजच्या 15 अंशाने ते मागे पडेल आणि मेन वाइंडिंग करंट म्हणजेच आय मेन हे काय होतंय एक्झॅक्टली 40 अंशाने ते मागे राहील. इथून एवढा जर अँगल कॅल्क्युलेट केला, हा एवढा पार्ट, हे इथला जो अँगल आहे तो किती आहे 40 डिग्री. 40 डिग्रीने मागे टाकेल म्हणजेच लॅग करेल. म्हणून हे करंट टाइम फेजेसच्या बाबतीत भिन्न असतील आणि त्यांचे मॅग्नेटिक फील्ड जे आहे एकत्र येऊन फिरते मॅग्नेटिक फील्ड निर्माण करेल. सो दिस इज दी फेजर डायग्राम ॲट द इन्स्टंट ऑफ स्टार्टिंग. स्टार्टिंगला या प्रकारचं कंडिशन असेल मोटरमध्ये करंट्सची. नेक्स्ट इज टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्प्लिट फेज मोटर. स्प्लिट फेज मोटरच्या टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय, इकडे टॉर्क दिलेला आहे, इकडे स्पीड दिलेली आहे. दोघांमधलं जे रिलेशन आहे ते इथे ड्रॉ केलेलं आहे. आता ते समजून घेऊ की काय रिलेशन आहे दोघांमध्ये. तर जेव्हा मोटरचा वेग हा सिंक्रोनस वेगाच्या 75% ते 80% इतका होतो, त्यावेळी सेंट्रिफ्युगल स्विचमुळे स्टार्टिंग वाइंडिंग ओपन होते व मोटर ज्या क्षणी स्टार्टिंग वाइंडिंग सर्किटमधून वेगळी होते त्यावेळी मोटरमध्ये दोन्ही वाइंडिंगमध्ये जितका टॉर्क निर्माण होतो तितकाच टॉर्क एक वाइंडिंग असताना निर्माण होतो, जे की आता ह्या डायग्राम मध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. आता ही आपण डायग्राम काय करू, थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. कंबाइंड वाइंडिंग फॉर स्टार्टिंग. ठीक आहे, हे इथून हे काय केलेलं आहे, ड्रॉ केले टॉर्कचा आणि स्पीडचं रिलेशन. देन ॲट फुल लोड ही कंडिशन असेल. देन फक्त मेन वाइंडिंग. आता या पॉइंटला काय झालेलं आहे, स्विच ऑपरेट झालाय. जो आपण स्विच आता म्हणत होतो सेंट्रिफ्युगल स्विच, तो ऑपरेट होतोय आणि मेन वाइंडिंगचं या प्रकारे आहे ड्रॉ केलेली. तर ही काय आहे, जसं जसं स्पीड वाढत चालली आहे, इथे 0 आहे या पोझिशनला टॉर्क बघा 0 कंडिशनला किती आहे. त्यानंतर जशी जशी स्पीड वाढत चालली, अशी जशी जशी स्पीड वाढत चालली त्यानुसार टॉर्क सुद्धा हळूहळू काय झालेला आहे, वाढत गेलेला आहे. ह्या पॉइंटला गेल्यानंतर एका पॉइंटला काय होतंय की स्विच जे आहे ते ऑपरेट होतंय आणि ह्या एका पर्टिक्युलर स्पीडला म्हणजे या स्पीडला आल्यानंतर काय होतंय ते ऑपरेट होऊन इथून काय होते मेन वाइंडिंग फक्त ऑपरेट होती आणि मेन वाइंडिंग ऑपरेट होती आणि मेन वाइंडिंगचा टॉर्क जो आहे तो काय होतोय नंतर इथून डायरेक्टली डिक्रीज होऊन खाली येतोय आणि स्पीड जी आहे ती 100% जी आहे ती आपण अचीव करतोय. म्हणजे 100% जेव्हा स्पीड होईल तेव्हा कसं होतंय टॉर्क 0 वरती येतं आणि फुल लोड जेव्हा फुल लोड असतो त्यावेळेस काय होतं की हे टॉर्क जे आहे ते स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट राहते आणि टॉर्कची पण व्हॅल्यू जी आहे स्पीड जी आहे ती 0 to 100 पर्यंत जशी जशी वाढत जाईल फुल लोडला त्यावेळेस काय होईल टॉर्क जो आहे तो इथे सपोज आता आपण इथे जर 10 जर कन्सिडर केलं तर 10 जी व्हॅल्यू आहे ती तेवढीच कॉन्स्टंट राहील टॉर्कची. कधी जर फुल लोड असेल तर असे फॉर एक्झाम्पल आपण इथे 10 लिहिले तर इथे काही पण व्हॅल्यू असू शकते XYZ, तर ती जी आहे ती कॉन्स्टंट राहील स्पीड 0 to 100 झाली तरी सुद्धा. तर हे रिलेशन असतं टॉर्क आणि स्पीड मध्ये. सो दीज आर दी टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ split phase motor. Next is method of changing the rotation resistance start and induction run motor. आता मेथड आहे ही कशाची तर रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटरची फिरण्याची दिशा बदलण्याची जी पद्धत आहे ती समजून घेऊ आपण. फिरतोय म्हणजे या दिशेने जर फिरत असेल त्याला जर आपल्याला या दिशेने फिरवायचं रोटरला तर ते कसं फिरवलं पाहिजे हे समजून घेण्याची ही पद्धत आहे. म्हणजे कसं फिरवता येईल त्याची प्रोसिजर जी आहे ती आता आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. ठीक आहे, तर स्प्लिट फेज मोटरची
फिरण्याची दिशा मेन व ऑक्झिलरी वाइंडिंगच्या जोडणीवरून ठरवतात. त्यामुळे एकतर स्टार्टिंग वाइंडिंगच्या टोकांची किंवा मेन वाइंडिंगच्या टोकांची अदलाबदल करून स्प्लिट फेज मोटरची फिरण्याची दिशा बदलता येते. म्हणजेच कसं, आता इथे काय दिलेलं आहे, सिंगल फेज सोर्स कनेक्टेड आहे, देन इकडे काय आहे, ही मेन वाइंडिंग आहे आणि इकडे एक स्विच आहे आणि ही काय आहे, स्टार्टिंग वाइंडिंग. ऑफकोर्स ही मेन असेल तर ती स्टार्टिंग असेल. देन इकडे ऑक्झिलरी वाइंडिंग आहे आणि इकडे सेंट्रीफ्युगल स्विच आहे आणि इकडे सेकंड वन वाइंडिंग. ठीक आहे. तर आता ह्याच्यात काय केलेलं आहे आपण समजून घेऊ. ठीक आहे, की काय केलंय, U1 Z1 ला जोडलेलं आहे. कधी, जेव्हा अँटी क्लॉकवाईज दिशा मिळवायची आहे, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज म्हणजे या दिशेने. ठीक आहे. आता आपली घड्याळ कशी फिरते, अशी फिरते, राईट. तर ही झाली क्लॉकवाईज डायरेक्शन, ही झाली क्लॉकवाईज म्हणजेच इकडून. हे जसं रोटर आता फिरते, इथे काय झाले, रोटर फिरते क्लॉकवाईज डायरेक्शनने. ठीक आहे. तर याच्या जो ऑपोजिट पाहिजे काउंटर क्लॉकवाईज म्हणजेच काय, अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर पाहिजे असेल तर त्यासाठी काय केलंय, U1 जे आहे, हे जे पॉइंट आहे ते कुठे जोडलेलं आहे, Z1 ला. फाईन. आणि U2 जे आहे, U2 जे पॉइंट आहे ते कुठे जोडलंय, Z2 ला. आता हे स्विच जर ऑफ असेल म्हणजे ऑन केलेलं असेल तर काय होईल, हे डिरेक्ट कनेक्शन्स आहेत. तर हे जेव्हा असेल तेव्हा काय होईल, अशा प्रकारचं कनेक्शन U1 आणि Z1, देन U2 टू Z2 असे जेव्हा कनेक्शन्स असतील तेव्हा काय होईल, काउंटर क्लॉकवाईज रोटेशन होईल रोटरचं. काउंटर क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने रोटर जो आहे तो फिरू लागेल, म्हणजेच या दिशेने. त्या ॲरोनी दाखवलेलं सुद्धा आहे, रोटर कसा फिरतोय, विरुद्ध दिशेने घड्याळाच्या. फाईन. आणि जेव्हा कनेक्शन्स U1 Z2 ला, सॉरी Z1 जे आहे ते U2 ला कनेक्टेड आहे. जेव्हा क्लॉकवाईज आपल्याला डायरेक्शन पाहिजे त्यावेळे कसं कनेक्शन केलंय, तर Z1 आणि U2 कनेक्टेड आहे. हे इथून U2 डिरेक्टली कनेक्टेड आहे Z1 ला. ठीक आहे. हे झालं. देन Z2 जे आहे ते U1 ला कनेक्टेड आहे, म्हणजेच हे जे U1 चं पॉइंट आहे ते कुठे कनेक्टेड आहे, इथून स्विचद्वारे Z2 ला, म्हणजेच या पॉइंटला कनेक्टेड आहे. स्विच जेव्हा ऑन करू तेव्हा काय होईल, ऑपरेट होईल. म्हणजेच काय, रोटर फिरायला लागेल. कुठल्या दिशेने, क्लॉकवाईज. जेव्हा या प्रकारचे कनेक्शन्स असतील, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, म्हणजेच या वेनी ते काय होईल, इकडून ह्या वेनी फिरायला लागेल रोटर. तर हे आहे मेथड ऑफ चेंजिंग द रोटेशन ऑफ रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर. या मोटरची दिशा बदलण्यासाठी या मेथडचा उपयोग केला जातो. नेक्स्ट इज ॲप्लिकेशन ऑफ रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर. रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटरचे उपयोग, कुठे कुठे ही मोटर वापरली जाते ते समजून घेऊ. तर कुठे कुठे वापरली जाते, या प्रकारच्या ज्या मोटर्स आहेत त्याचा सुरुवातीचा म्हणजेच स्टार्टिंग टॉर्क तुलनेने लहान असल्याने हे 0.5 HP पर्यंतच्या रेटिंगसाठी तयार केले जातात. जिथे प्रारंभिक भार म्हणजे स्टार्टिंग लोड वजनाने हलका असतो अशा ठिकाणी, म्हणजे फॅन फिरण्यासाठी, तसेच ग्राइंडर्समध्ये, वॉशिंग मशीनमध्ये किंवा लाकूड कापणारे जे मशीन्स असतात तशा ठिकाणी काय होतं की या मोटर्सचा उपयोग केला जातो. सो दीज आर दी ॲप्लिकेशन्स ऑफ रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर. सो नेक्स्ट मोटर इज, कुठली मोटर आहे, इंडक्शन स्टार्ट इंडक्शन रन मोटर. ह्याच्या आधी पाहिली होती ती कुठली होती, रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर. आता रेझिस्टन्स स्टार्टिंगला सुद्धा नाहीये, इंडक्शनच स्टार्ट आहे आणि इंडक्शन रन मोटर आहे. तर याच्यामध्ये कसं असतं, तर रेझिस्टन्स ऐवजी इंडक्टन्सचा उच्च इंडक्टिव्ह स्टार्टिंग वाइंडिंग मार्फत मोटरमध्ये उपयोग केला जातो. आणि अशा स्थितीत काय होतं, स्टार्टिंग वाइंडिंग मधील वेड्यांची जी संख्या असते ती जास्त असेल आणि ते स्टेटर स्लॉटच्या आतील भागात अंतर्भूत केले जातील, जेणेकरून जास्त वेढ्यांमुळे नंबर ऑफ टर्न्स जे आहेत ते जास्त असल्यामुळे जास्त इंडक्टन्स असेल आणि क्षेत्र अधिक लोखंडाने वेढलेले असेल. तर अधिक लोखंडाने काय असेल, वेढलेले असेल, ज्यामुळे काय होतं, जसं की बहुतेक वेळा स्टार्टिंग आणि मेन वाइंडिंग या सेम गेजच्या वाइंडिंग वायर्स पासून बनवलेले असतात. वाइंडिंग वायर्स जे आहेत त्याचं गेज जे आहे ते सेम असतं, सेम गेजच्या वाइंडिंग वायर पासून बनवलेले असतात. त्यामुळे
वाइंडिंग ओळखण्यासाठी रेझिस्टन्स मोजावा लागतो. रेझिस्टन्स एक्झॅक्ट किती आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं आणि या मोटरमध्ये स्टार्टिंग टॉर्क कमी, स्टार्टिंग करंट जास्त आणि पॉवर फॅक्टर जो आहे तो कमी असेल. कळालं काय काय असतं? स्टार्टिंग टॉर्क कमी असेल, स्टार्टिंग करंट जास्त असेल आणि पॉवर फॅक्टर जो आहे तो अगेन कमी असेल. सो दिस इज ऑल अबाउट इंडक्शन स्टार्ट, इंडक्शन रन मोटर. नेक्स्ट इज समरी, म्हणजे आपण या लेसन मध्ये आजच्या काय काय शिकलो आणि त्यानुसार तुम्हाला होमवर्क करायचं आहे की ते तुम्हाला काय काय समजलं हे तुम्हाला तुमच्या भाषेत तुमच्या शब्दात लिहून काढायचं आहे. 1 बाय 1 हे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. तर आजची समरी आपण एकदा समजून घेऊ काय काय होमवर्क आहे, कुठले कुठले क्वेश्चन्स आहेत. राईट, तर पहिला क्वेश्चन इज स्प्लिट फेज व कम्युटेटर मोटरचे वर्गीकरण करा. तर तुम्ही हुशार आहे, तुमच्या हे लक्षात आलं असेल की स्प्लिट फेज व कम्युटेटर मोटर जे आहे ते मेन कशाचे वर्गीकरण आहेत, कशाचे क्लासिफिकेशन आहेत हे आधी तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे एका ओळीमध्ये. की सिंगल फेज जी मोटर आहे सिंगल फेज मोटरचे हे दोन काय आहे, स्प्लिट फेज आणि कम्युटेटर हे दोन वेगळे प्रकार आहेत. देन त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन काय आहे तुमचा की स्प्लिट फेज आणि कम्युटेटर मोटर जे आहे ते त्याचं अगेन जे वर्गीकरण आहे ते तुम्हाला करायचंय. ठीक आहे, अर्धा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून दिलाय, फक्त तुम्हाला आता त्याचं क्लासिफिकेशन लिहायचंय. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन कुठला आहे, सिंगल फेज मोटरचे तत्व कोणते आहे, तत्व काय आहे, कोणत्या प्रिन्सिपल वरती सिंगल फेज मोटर वर्क करते ते तुम्हाला लिहायचंय. देन स्प्लिट फेज मोटरची कार्यपद्धती कशी आहे, त्याची कसं कार्य करतं, त्याचं एक्झॅक्ट वर्किंग कशी आहे, ऑपरेशन कसं आहे ते तुम्हाला डिटेल मध्ये नोट डाऊन करायचंय. कशाबद्दल लिहायचंय, स्प्लिट फेज मोटर बद्दल. देन 2 90 डिग्री आउट ऑफ फेज फील्ड मधून फिरणारे फील्ड कसे तयार करतात याबद्दलचं जी प्रोसिजर आहे, कसं कसं आपण प्रोसिजर केली त्याची डायग्राम जी आहे ती समजून घ्या. प्रयत्न करा की ते ड्रॉ करता येईल, कंपल्शन नाही, पण त्याची जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला A to Z लक्षात आली पाहिजे. एखादी स्टोरी कशी सांगतो आपण पिक्चरची बघून आल्यानंतर, आधी हे झालं नंतर ते झालं नंतर ते झालं, सेम वे मध्ये इतक्या सोप्या भाषेत तुम्हाला हे समजून सांगितलंय आणि तुम्ही पण त्याच सोप्या भाषेत तुमच्या भाषेत तुम्ही लिहून काढा की एक्झॅक्ट प्रोसिजर कशी होते, ए फेज मध्ये काय होतं, नंतर बी मध्ये काय होतं, जसे जसे स्प्लिट कसे केलेले आहेत फेजेस 45 ने डिवाइड कसे केले, तर या प्रकारची जी एक्झॅक्ट प्रोसिजर आहे डिटेल मध्ये तुम्हाला काय करायचंय, लिहायची आहे. कशाची प्रोसिजर, फिरणारे मॅग्नेटिक फील्ड कसे तयार केले जाते त्याबद्दलची. देन रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटरचे उपयोग कोणते आहेत. इथे फक्त उपयोग विचारलेत, पण तुम्ही हुशार आहेत, मला माहिती की तुम्ही त्याच्याबद्दल डिटेल सुद्धा लिहिणार आहे. त्याची डायग्राम काढायची, त्याच्याबद्दल थोडाफार त्याची कॅरेक्टरिस्टिक समजून घ्या, त्याच्याबद्दल 1-2 ओळी लिहिलात तरी चालेल. देन त्या मोटरचे ऍप्लिकेशन्स म्हणजेच उपयोग, कुठे कुठे ती मोटर वापरली जाते हे. आणि याच्यातच अजून एक तुम्ही क्वेश्चन ऍड करू शकता, ते म्हणजे इंडक्शन स्टार्ट इंडक्शन रन मोटरचं थोडक्यात माहिती लिहायची, जस्ट की कसं असतं त्याच्यात आणि त्याच्यात नेमका काय फरक येतो रेझिस्टन्स स्टार्ट आणि इंडक्शन स्टार्ट मध्ये, इथपर्यंत तुम्हाला फक्त लिहायचंय. तर एवढंच तुमचा होमवर्क आहे आजच्या लेसन वरती, एवढं तुम्ही कव्हर कराल. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 142 AC सिंगल फेज मोटर याविषयीची माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 143.1 म्हणजे सेंट्रीफ्युगल स्विच याविषयीची माहिती घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.